आता आम्ही हे सगळं खाली करायला घेतोय. जे जे रिकामे डबे होतील आता ते सगळे खाली करून ठेवू आणि डीमार्टची एक लिस्ट बनवून ठेवू. त्या लिस्टप्रमाणेच जाऊन सामान आणू, जे जे सामान नसेल ते. आणि बघतो आता काय काय आहे काय काय नाही, खाली करून ठेवतो सगळं. आईच आता बघतो कशात काय 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 आहे. ते बेसनचं पीठ इथं ते वेगळे, हे बघ ह्याच्यात पण बेसनचं पीठ आहे, त्याच्यातच ठेवलं पाहिजे. चहा पावडर मिळेल काय ही 2 ते वरती दे, वरती दे. 2 अर्धा किलो. हो बाई, क्रीमच आहेत माझे पैसे. तुझे हो, तुझे कुठून आले? हे बघा गाईज, मी असे पैसे कुठे कुठे साठवून ठेवत असते. काय काय लिहू आता? कोणची टाकी आहे? हां, आता काय काय लिहू ह्याच्यात? चहा पावडर 2 पॅकेट. मध्येच कुठं लिहितीस? भेटणार तुला परत ते पान? भेटणार. इथं तुरीची डाळ एवढी आहे ती काय आणायची? ती संपवायची आहे. म्हणजे काही नाही ना आपल्यात. हे चण्याची डाळ आहे. हां, हे आता पुरणपोळ्या करायला भेटतो. ठेव तुझी डब्यात आहे का तुरीची डाळ? जरा बघ तिथे. अच्छा नंतर बोल. हे काय उडीद? ही काहीच आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या गावची ही डाळ आहे आणि तिथून नाही आणले आम्ही, दुसरीकडनं आणले. मला ही डाळ खूप आवडते, फराशीची डाळ बोलतात त्याला. आमच्या गावी मला करतात ती. अजिबात नाही आवडत. आणि ह्याला बिलकुल आवडली नाही ती. ती आमच्या गावची म्हणून ह्याला आवडली नाही. पुन्हा जाऊन त्याला काहीच चव नाही. आमच्या गावची म्हणून त्याला आवडली नाही ती काही. झिरो चव आहे, टेस्टलेस डाळ आहे ती. अजिबात ट्राय करू नका. काय पण असं मिळमिळीत लागते, मिळमिळीत. आता ह्याच्यात कडधान्य मिळते, कडधान्य ह्याच्यातच राहले ना मला साबुदाणा. ते पोहे होते ते कुठे ठेवलेस? हे बघ, थांब जरा. का काढतोय? ते हिंग पण ते मसाल्याच्या डब्यात ठेवले. मसाले कुठे ठेवले? ते कचऱ्याचे पिशवी. डब्बे सगळे घासून घेते ना, रिकामे झालेत ते. हा, घासून भरून ठेवते. ते धुळीत मग तिथं घास ना, तिथे घासून लावू शकतो. त्याला पाणी आहे का आपल्याकडे? पाणी काय कुठं जात आहे पाणी? नाही सर, एखाद्या त्याला घासून टाकले असते, कशाला खराब होत? घास पण तिथे जाऊन परत घास असतो ते डबे घाण झाल्यावर बघतो. ते शेव आणि पापड, शेवया. आता हे काय मसाला फ्रीजमध्ये होईल ना सुका. सुका म्हणून वापरतायत ना मसाल्याला. तो बाहेरच्या साईडला ठेव, कांदा बटाट्याच्या ह्याच्यात ठेव, म्हणजे तो दिसेल आपल्याला. कांदा बटाट्याचं पण घे सगळं थोडं. पिशव्यांमध्ये टाकून तू डिमांडच्या पिशव्या ठेवते ना, आपल्याला लागतील ना. पिशवी एकत्र मसाला झालं ना, झालं ना. ते वरचे सगळे काचेचे आहेत ना, ते सगळे एका पिशवीत भरून ठेव ना. कुठल्या बघ, या पिशवीत भरून ठेव जसे तसे बॉक्स. प्लास्टिक काय
ग्लास पण त्याच्यात टाकून ठेव ना, म्हणजे सगळं आमटी एकसाथ करतो उठल्यावर आता. ते रॅक पुढे. जस्ट उकडून दिलंय. हे बोंबील खराब होते ना, ते टाकून देते छोटे बोंबील, ते आपण आणलेले शनिवारच्या बाजारात. सुकट ठेवते, सुकट होते चांगले. म्हणजे ते कसं त्यामुळे पण बटाटे खराब होतात. हे टाकतात. बटाटे टाकतात. टाकायचे. काय करूया, बोंबील टाकून ठेव ना. त्यात बघ तुझे पॅड आहेत सगळे. हे तांदूळ आहेत. ते मला आवडले नाही ते ना. त्याचं आहे आमचं काम चालू. आज पण माझ्याकडे ब्राईड आणि 2 सायडर येणार आहेत 3 वाजता. त्याच्या आधी म्हटलं जेवढं होता येईल तेवढं करून घेऊ. हे बघ ना कसं. हे काढून नको ठेवू, खराब होतील ते. बघा, खराब झालं. हा? हे गावावरून सोपतीच्या आई पप्पाने पाठवलं आणलेले कांदे. स्वप्नीलच्या मॉम डॅडने दिले ते पण टाकले. अरे खाऊचं तिकीट ते सगळ्यात इथं कांद्याचं एक होतं. ₹15 कचरा काढून घेऊ का? हे तर सगळं उडतं कांद्याचं. हा सुकट आहे ते. सुकट बोंबीलचं कुठे ठेवलंय? मला नाही माहित कुठे ती पिशवी बोंबीलची. त्यात काय नुसती चहा पावडर आणायची आहे पडदेली ते भाडताना पण आणायला लागते आपल्याला. डस्टरली कपडे धुवायची पावडर आहे ना ते टाकली. नाहीये. पडते. साबणली भांडण, साबण, कपडे धुवायची पावडर, कपडे धुवायची साबण आहे. हार्पिक फिनेल, भांडीचं साबण, हार्पिकली विंडो, फ्लोअर क्लीनरली फ्लोअर क्लीनर हार्पिक क्लीनर. बादल्या घ्यायला लागतील आपल्याला. म्हणजे 2-2 हे हार्पिक क्लीनर. आता किती बादले आपल्या किती बादले? एकच आहे. मग 2 बादल्या दी जग बाथरूममध्ये टेबल आपला आहे ना. अजून एक टेबल घ्यायला लागेल त्याला. टेबल देऊ. अजून बाकी डिमार्ट सांगतच आपल्याला काय काय घ्यायचं ते गेलं की तिकडे लिंबू फिरवलेला असतोच डिमार्टवाल्यांनी. झालं नाही आवडलं. घरातलं तर घरगुती सामान सगळं आहे महिनाभर जायला असं. गाईज हा कचरा आता भरून काढते सगळा. आज आलाय तो. सो पहिला कचरा काढते आणि मग पुढचं काम करते, जेणेकरून हा कचरा सगळीकडे पसरणार नाही कांद्याचा. कांद्याची सालं माहिती आहे ना, सगळीकडे पसरतात लगेच. म्हणून पहिला कचरा काढते.
ती पावडर भरून ठेवू काय रिंगची त्याच्या डब्यात? हा डब्यात टाकून ठेव, खाली करून टाक सगळं. इकडचं पण टाकून घेऊया डब्यात, पिशवीमध्ये भरून ठेवूया. काय हा ते पण सगळं भरून ठेवूया ना. बाथरूम मध्ये पण त्यातलं अर्ध सामान आहे. हा 2 मिक्स करायच्या, लीन आणि टाईट. तो कोलगेट कोलगेट ब्रश, ब्रश एक पॅकेट, टूथब्रश एक डिमार्टची पिशवी दे का मग इथून. 1 मिनिट. त्या डिमार्टची पिशवी भरून ठेवेल ना. स्वप्नीलने हे सगळं बाथरूमचं सामान भरायला घेतलंय, जे आता आम्हाला तिथे घेऊन. बाथरूम मध्ये पण आहे बघ अर्ध सामान, ते घेऊन आहे. आणि माझं हे पण त्यातच ठेव, बाथरूमच्या पिशवीतच माझं हे पण ठेव तिकडचं. तर हे पण त्यातच ठेव घालायचं. झालं सगळं. इथे उडीच ठेवतो, काय असेल बाथरूम साठी ते सध्या इथेच ठेवतो. आता इथे एकच डबा राहिला. आपलं आंघोळीला साबण तर आहे ना आता. आहे. बाकीचं टूथब्रश वगैरे आपण नंतर. इथे काय आपण सामान घेऊया का काढून, त्या दिवशीच काढूया शिफ्टिंगला. पॅकच आहे ना सगळं. सगळं पॅकच आहे, उगाचच वरती तो फॅन आहे बघ, फॅन तो गॅलरीत लावूया मस्त आपल्या तिथं. हा ना, हॉलच्या गॅलरीत. हा माझाच आहे तो. हा साफ करून मस्त लावून टाकूया हॉलच्या गॅलरीत. चालेल. वरचं सगळं पॅक आहे. इकडे काय पॅकच आहे सगळं. याच्यावरती काय बघ जरा, काय मला पण नाही माहित होतं, आठवत पण नाही कुठे कुठे काय काय. डबे आहेत सगळे. हा प्लास्टिकचे डबे असतील. चल आता हे साफ करून घेऊ. मग फ्रीज, ते सगळे डबेच आहेत त्यात. टाकायला होईल मस्त कपडा. आपला आहे तिथे, आपला आहे. हे रॅनचं हे काय आहे, कामाचं आहे. फेकून टाक. हा ते फेकून टाक, फेकून टाक, काय कामाचं नाही. त्याच्या लक्षात पण नव्हतं. कुठे ठेवले कचऱ्याची पिशवी? हे बघ यात रिटर्न गिफ्ट होते. हे स्वप्नलेलं दे, तिला लागले तर एक्स्ट्रा. नकोय तिला, तिने घेऊन आली. काय घेतलंय? पाण्याची बॉटल. हे कुठे टाकली कचऱ्याची पिशवी? मी नाही मोठी घेतली. एक ठेवली पाहिजे. हे ठेव मग, रॅनच्या बॅगेत ठेव. खाली करके रखते हैं ना भाई, जो जो है वही. आता हे बाहेरचं टेबल पण करू आणि फ्रीज पण करू. तिथे क्लासेस ते आणले पाहिजे. बरं जाऊन आणले नाही. हे असं स्टोनचं छोटा ग्लास कशातला? घरी पाहुणे आले ना की त्यांना पाणी द्यायचं, समजलीस का? बस सरबतसाठी कुठला ग्लास? छोटा आणि मोठा ग्लास आहे मोठ्या माणसांसाठी. हा बेटी उठली तू? गुड मॉर्निंग बेटा. हे घे म्हणे, हे जाऊ दे बाहेर. चल कुठे कर पिशवी? हे हंड्याकडचे टोपं बिपं ते सगळं एका मोठ्या निळ्या पिशवीत भरायचं. त्याच्यात ते डेकोरेशनचं सामान आहे. यात काय आहे? ह्या पिशवीत का ठेवले? यात खेळणीत रे यांची.
केली अजून, काम करतोय ना आम्ही. आईला सांग ना बेटा गं, हात वगैरे खराब आहेत ना, आम्ही काम करतोय. आता फ्रीज साफ करतोय. तळून टाकू संध्याकाळी. ते संध्याकाळी तळून टाकूया, संपवून टाकूया इथेच. बर्फाचं वितळायला लावून ठेवलं पाहिजे. बटन खूप आहे कारण बर्फ. तो एक नारळ होता आहे तिथे कुठेतरी, तो पण ह्याच्यात आणून ठेव. त्याचं खोबरं काढून घ्यायचं. तेच सांगतो ना. गोटा नाही ते चांगलं खोबरं आहे मसाला आहे. अंडी आहे. हा अंडे येते. काल अंडे दिले ना. ते टाकून दिले, खराब झालं. काय 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 खोबरं. चांगलं आहे. आई तुला आता कोथिंबीर पाहिजे असेल ना, हे घ्यायचं जरा तिथे उन्हात ठेव खोबरं. नको बेटा, चांगलं आहे खोबरं तुकडे. तिथे उन्हात. आणि हे बघ, हे अंडे आहेत ना तिथे कुठेतरी लांब ठेव, आता फुटतील. हे टाकून द्यायचं आहे. हे बटर ठेवायचं ना, चांगलं आहे ना. एक्सपायर झालं. हा आज खीर बनवून खूप संपवून टाकतो. 20-8 पर्यंत चालेल. हा मग 5वा महिना आहे. छास पिऊन घेते गाईचा बघा, टाकायला देत होता. हे पण संपवलं. हे संपवलं. ते संपवलं. गॅस गेला सगळा, ते पण टाक. बाथरूम त्यातला आहे ओतून टाकलं पहिला. अर्धा डबा घालायचा. काही शॅम्पेनला झाले 2 वर्ष. माझ्या बर्थडेला फोडायला आणलेली. 2 वर्ष कुठे, मागच्या 2 सप्टेंबर. वर्ष झाले नाही, माझ्याकडे ऑलरेडी होती ती घरी. 2 वर्ष झाले पण अजून तिचा मुहूर्त आला नाही. बघू आता कधी. दे रे माझ्याकडे. ते फोडलेलं. ते काय काय टाकून द्यायचं. अहो हे कचरा नाही, ते कचरा देत. अरे द्या. हे बेसन पीठ आहे. जरा तिकडचं झाडानं सुटते, मला हे टाकू दे. हे बेसन पीठ आहे. हा ते बघ, तिथलं हे झाडून माहित असेल. हा मग ठेवते आणि तिथलं झाडून सुक दे. हे स्वप्नील आहे तुझ्या मक्याची कणसांचं काय करायचंय? कॉर्न आणि हे बीट ते सगळं पीठ नवीन आमच्या करता. फेकू. हे आपले लिंब चांगले आहेत. लिंबू राहू दे, लिंबू राहू दे. लिंबू नको. लिंबू लय महाग आहे. कांदेच पटकन पाहिजे. नाही बाई, राहू दे. लिंबू 10 रुपयाला एक आहे. चांगले टमाटे दे का. सगळं टाकू ना. तर मिरच्या बघ ना स्वप्न, कुठल्या चांगल्या असतील त्या ठेवा, नाही तर बाकीच्या टाकून दे ना. तुम्ही फ्रीजचे भांडी घेते धुवायला ना. त्या पण तिथं ठेवल्यात. आणि त्या बघ, ह्या पण आहेत अजून मिरच्या. ह्या घे, ह्या पण आहेत तिथे पण एक पाठी तुझी. माझ्या पाठी. बघ ह्यात पण आहेत. बिफोर फ्रीजचा फोटो काढला पाहिजे होता आपण. बिफोर आणि आफ्टर दाखवलं असतं काहीच फरक नाही. ठेचा बनवायचा आहे. एवढे आणलेत आहेत.
सगळं गाईज आता धुवून काढते ना, टेन्शन जाईल. तिकडे गेल्या फक्त मग फ्रीजमध्ये लावायचंच टेन्शन जाईल. गाईज हा आता असं खाली फ्रीज करून ठेवलाय सगळा पुसायला. भांडी वगैरे यातली सगळी काढलेत धुवायला. आता ती लावल्यानंतर दाखवीन. तरी 2-3 राहिलेत, ती पण काढून घेते आता. आणि बर्फ हा वितळायला लावलाय. काय बोलते खोबरं. आणि हा स्वप्नील बसला इथे काय करू हा विचार करत. कसला विचार करतोय? ॲग्रीमेंट कधी येणार? भूक लागली वाटतं. मग काय ना, सुचत नाही काय करायचं. ओके. चहा नाश्त्याची भांडी घेते घासायला. त्याच्यानंतर फ्रीजची भांडी घासेल. किचन मधली पहिला ही भांडी आवरल्यावर. अगं ते आता इथलं कांद्यांचं सगळं साफ केलं ना, ते सगळं साफ केलं. ते त्यात इथलं पण सगळं भांड. आता घेतलं फ्रीजची भांडी धुवायला. फ्रीजचं येते तिथे तिथून करून गेलं की टेन्शन नाही येणार ना. मग तिकडे काय डायरेक्ट लावायचं. तिकडे पाणी असेल नसेल आम्ही जाऊ तेव्हा तयारी करून गेलेलं बरं. रेंज करते आंघोळ आधी करते रेंज आंघोळ. असा अवतार झाला. आता रिकामे झालेले डबे आणि कांद्याचे झारगे ते पण धुवून टाकते. टेन्शन नाही. नेऊन ठेवते आतमध्ये फ्रीजचं. व्हिडिओ बंद कर रे. गाईज हे झालंय. आता भांडी घासून ठेवलेत फ्रीजची वगैरे आणि कांदा बटाट्याचे 2 डबे रिकामे झाले. ते बाकी हे तिकडे गेलं घासेल रिकामे झाल्यावर. गाईज 2:45 वाजलेत आता. 3 वाजता 3:15ला एक नवरी येणार आहे मेकअपला आणि 2 सायडर. आणि आता आम्ही चाललो मी आणि स्वप्नील जिथे आम्ही आता रेंटने रूम घेतला आहे तर ते घर बघायला चाललो आहे. ॲक्च्युली तिथे काम करायला होतं तर ते काम केलं आहे की नाही ते बघायला चाललो आहे. निघालो आहे गाईज. आम्ही आता बाईकवरनंच जातो आहे. पटकन जाऊन बघून फक्त यायचं आहे. सो बघून येतो. आज AC पण डिलिव्हरी येणार आहे. सो किती वाजता येते काय माहीत आता. खूपच थंडी पडली आहे कल्याणमध्ये. प्रचंड ऊन आहे प्रचंड. तर इथे एजंटच्या ऑफिसमध्ये एजंट चहा झाला आमचा AC. आम्ही डायरेक्ट तो गाडीतच घेऊन चाललो आहे म्हणजे योगितामध्ये नेऊन फिटिंग करू.
हाय गाईज, आता आलेत माझे कस्टमर. बाई नवरी डायरेक्ट तोंडात लपवते. आणि असा होता आजचा दिवस. माझा घरातली कामं पण होती प्लस मेकअपची ऑर्डर पण होती. आणि ही आता इथे गेले लाईटीमध्ये केली ही हेअरस्टाईल पटापट जी शॉर्टकटमध्ये होईल अशी. पिचे देख रे तू, पिचे देख. असे ब्राईडला तिचे तोंड नाही दाखवायचं, त्यांच्यामध्ये करत नाही वाटतं काही असं व्हिडिओज वगैरे. सो पाठवू मग. गाईज लाईट गेली होती 1-1.5 तास. बट कसं नवरी आणि नवरीच्या एका बहिणीची तयारी करून झालेली. बट आता अजून एक बाकी होती, ही आहे अफरीन. मग माझ्या स्टुडंट लोकांनी लाईट हवा देत मग मेकअप केला ऑलमोस्ट. आणि मग मेकअप होईपर्यंत लाईट आली. मेकअप झाला होता तोपर्यंत ऑलमोस्ट, आणि मग लाईट आली. हा समोर आणि हळूहळू गोल फिर, गोल फिर, गोल 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 गोल. बस जा बाई. आणि मग दुपारी तर मी फ्रीजमधली सगळी भांडी धुवून घेतली. बट फ्रीज पुसायचा आतमधून बाकी होता. मग तो संध्याकाळी जेव्हा मी फ्री झाली पूर्ण कामातून रात्री, त्यावेळेस मी हा फ्रीज आतमधून पुसून घेतला. जरा साबण वगैरे लावून स्वच्छ असा पुसून घेतला आतमधून पण, म्हणजे कसं असं नवीनसारखा वाटेल ना. सो म्हणून सगळं आतमधून पण फ्रीज पुसून घेतला आणि मग त्याच्यामध्ये नंतर भांडी लावली. गाईज फ्रीज आता पुसला पूर्ण. आता माझ्या इथे आतलं सामान सगळं लावते, जे सकाळी मी धुतलेलं सगळं. फ्रीजमधलं आतले कप्पे नीट लावाय पडेल बरं की काचे, ते लावते आई. तर पूर्ण फ्रीज डन झाल्यावर दाखवेन मी तुम्हाला गाईज. आणि हा आहे माझ्या फ्रीजचा फायनल लुक. वाटतो की नाही एकदम नवीन सारखा. वरचं पण उद्या सगळं फ्रीजवरचं काढून टाकेल. आता जे 2 दिवस लागणार आहे, जे नेसेसरी आहे फ्रीजमध्ये ठेवावंच लागणार आहे, ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. हा फायनली गाईज. आता इथे किचन आवरायला खूप जमले आहे, पण काय कामं तर करायलाच लागणार ना. घेतलं किचन आवरायला. आता भांडी घासायचे अजून, फ्रीज पुसायचं अजून. सकाळी भांडी तर तसली घासली सगळी, नीट लावून ठेवायचं आहे ना. इथलं आता किचन आवरायला काहीच पुसते जरा हलकट झालाय. होता माझा आजचा दिवस फुल बिझी डे होता. बिझी बघायलाच भेटेल तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये किती बिझी डे होता आजचा माझा. पूर्ण दिवस किती बिझी गेला. आणि अजून कामं बाकीच आहे.
मी माझ्या मध्ये घासून टाकलेली, ऑर्डर होती मला आज म्हणून. थोडीशी देतात, थोडी नाही. गाईज झालंय माझं आजचं काम फायनली. आता झोपते. किती काय झालं तरी किचन आवरल्याशिवाय झोप नाही लागणार. वापस दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ बघायला पसारा खूप कंटाळा येतो. सो म्हणून रात्रीचं सगळं किचन आवरलं आणि आता झोपते. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, माझे शिफ्टिंगचे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये. चलो बाय.